दादा भुसे यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात। तिसरी गोष्ट, इतर काही माध्यमांच्या शाळेंमध्ये काही भाषिक ज्या शाळा आहेत त्या शाळेंमध्ये त्यांची भाषा, जसं मी आता सांगितलं, मराठी भाषा बंधनकारक, मराठी भाषा आणि इंग्रजी तिसरी भाषा म्हणून ऑलरेडी अनेक शाळेंमध्ये काही वर्षांच्या पासून हे शिकवलं जात आहे। तर आत्ताच्या घडीला पहिली ते पाचवी साठी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्याप्रमाणे तिसरी भाषा देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे। सर्वसाधारणपणे आपण पाहतो की मराठीशी मग लिखाणाच्या संदर्भामध्ये देवनागरी लिपी असेल, त्यातल्या त्यात संवाद साधत असताना पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात हिंदीचा वापर केला जातो। ज्या वर्गातील विद्यार्थी तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये त्यांच्या इच्छेप्रमाणे मागणी करतील त्याप्रमाणे तिसरी भाषा शिकवण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे। ते नियोजन करीत असताना त्या विद्यार्थ्याच्या त्या वर्गाच्या एकूण संख्येपैकी किमान 20 विद्यार्थी त्यांनी ती मागणी असेल तर ती भाषा शिकवणारा शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल। काही ठिकाणी कमी विद्यार्थी जर असतील मग ती भाषा शिकवण्यासाठी ऑनलाईन आणि इतर सुविधांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुविधा निर्माण करून दिली जाईल। तुम्ही आता असं म्हणालात की अनेक माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी कंपल्सरी आहे, परंतु अशा अनेक तक्रारी अनेक वेळा समोर आल्या की त्या शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही। आपण हिंदी तिसरी भाषा म्हणून पुढे आणतो, कारण महाराष्ट्रामध्ये हिंदी सोडता अपवादात्मकच काही ठिकाणी काही शाळांमध्ये इतर भाषांसाठी आग्रह होऊ शकतो, परंतु ज्या शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही, बंधनकारक असून सुद्धा, त्यांच्यावर काय कारवाई? बिलकुल असं जर निदर्शनास आलं तर त्या शाळांवर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि एकदा दोनदा समज दिल्याच्या नंतर पण जर मराठी शिकवणं त्यांनी सुरू केलं नाही तर त्या शाळा रद्द करण्याचा पण निर्णय त्या ठिकाणी केला जाईल। मुंबईमधल्या मराठी शाळांचा काही प्रश्न आहे, तो अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। सरकारकडून निर्णय घेतला जातो, परंतु पटसंख्याची सातत्यानं घसरत चालली आहे। आपण जर आकडेवारी पाहिली तर 13 वर्षात फक्त मुंबईमध्ये 132 मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत। ही वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावी लागेल आणि म्हणून या मराठी शाळा कशा टिकतील, त्या कशा वाढतील, किंबहुना महानगरपालिकेच्या पण शाळेंमध्ये आपण घटती पटसंख्या पाहतो आहोत आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे ज्या ज्या काही चांगल्या सूचना येतील त्याचं अनुपालन केलं जाईल। महाराष्ट्र पहिलं राज्य आहे, इतर ठिकाणी महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे जिथे त्रिभाषा सूत्र जे आहे ते अवलंबलं जातं। मी आपल्या माहिती करता सांगितलं, इतर काही माध्यमांच्या शाळेंमध्ये आता नाही, गेल्या अनेक वर्षांपासून त्रिभाषा सूत्राप्रमाणे शिक्षण दिलं जात आहे।
मी आपल्या निदर्शनास आणून दिलं, त्यांची जी भाषा असेल ती भाषा, मराठी आता बंधनकारक आहेच, मराठी आणि इंग्रजी असं अनेक शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांच्या पासून शिकवण्याची पद्धत सुरूच आहे. पण आपण एक पॅटर्न बदलताना दिसतो आहे. त्या याला कुठेतरी विरोध देखील होतोय. अनेक ठिकाणी याला विरोध होताना दिसलेला होता. अशा परिस्थितीमध्ये त्रिसूत्री भाषा हा अवलंब करण्याचं नेमकं कारण काय आहे? बघा, आता सुद्धा जो जिया काढलेला आहे त्यात सुद्धा शब्दांचा खेळ केलाय अशा पद्धतीचा आरोप मनसेकडनं केला जातो. उदाहरणार्थ म्हणजे आधी अनिवार्य केलेलं आणि आता सर्वसाधारण असं केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं फक्त शब्दांचा खेळ केलाय, बाकी नियम तसाच कंटिन्यू ठेवलाय असं त्यांचं म्हणणं. बघा, मी आपल्या निदर्शनास आणून दिलंय, सर्व माध्यमांच्या शाळेंमध्ये मराठी भाषा बंधनकारक. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, ज्या शाळेंमध्ये ज्या पद्धतीने मागणी येईल इच्छिक त्या विद्यार्थ्यांच्याकडून, त्यांच्या पालकांच्याकडून, त्या पद्धतीने मग ही तिसरी भाषेसाठी व्यवस्था करून दिली जाईल. आता उदाहरणार्थ, अगदीच 1-2 मुलांनी जर एखाद्या भाषेचा मागणी केली तर त्याच्यासाठी तात्काळ लगेच शिक्षक उपलब्ध करून देणं शक्य होणार नाही. आणि म्हणून कमी संख्या आहे तर त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हे तिसऱ्या भाषेच्यासाठी ऑलरेडी इंग्रजीचं धोरण गेल्या काही वर्षांच्या पासून आपण स्वीकारलेलं आहे. आणि मी आपल्या निदर्शनास आणून दिलं की आता मुंबईची गोष्ट जर घ्याल तर मुंबईमध्येच अनेक माध्यमांच्या शाळा गेल्या अनेक वर्षांच्या पासून तिथं त्रिभाषा हे सूत्र अनेक वर्षांच्या पासून स्वीकारलेलं आहे. त्रिभाषा सूत्राला लागूनच प्रश्न असा होता की जेव्हा एप्रिलमध्ये हा निर्णय घेण्यात आला तेव्हा मागणी झाली होती की 3 भाषांचे सूत्र नको, शासनाने तसा निर्णय घेऊ नये. त्यावेळेला चर्चा देखील झाली, परंतु हा पुन्हा निर्णय घ्यावा लागला. याचं कारण काय? आपल्याला दिसून येईल ज्या पद्धतीने 12वीच्या नंतरचं जे वरिष्ठ शिक्षण आहे या संदर्भामध्ये आपण असं पाहतो आहोत की केंद्र शासन विद्यार्थ्यांना गुण पद्धतीच्या संदर्भामध्ये तिसऱ्या भाषेला सुद्धा त्या ठिकाणी गुणांकन असणार आहे. आणि महाराष्ट्राचे विद्यार्थी भविष्यामध्ये या गुणांमध्ये पाठीमागे राहू नयेत आणि म्हणून हे त्रिसूत्रीचे धोरण आहे त्याचा स्वीकार आपण त्या ठिकाणी करतो आहोत. आणि जसं मी सांगितलं की मग त्यातल्या त्यात सोयीचं आणि विद्यार्थ्यांना उद्याला मेरिटमध्ये येण्यासाठी जास्तीत जास्त सपोर्ट कुठे होईल तर देवनागरी लिपी असेल, एक दैनंदिन जीवनामध्ये कुठे संवाद साधताना किंबहुना आपण मीडियामध्ये पण आपण पाहतो तर त्यातल्या त्यात हिंदी भाषेचा जास्ती वापर असतो. आणि म्हणून मला वाटतं की हे सगळे मुद्दे आपण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर सोपवलेले आहेत. ते ज्या पद्धतीने मागणी करतील त्या पद्धतीने तिसरी भाषा शिकवण्याचं प्रोव्हिजन त्या ठिकाणी करून दिलं जाईल. जिल्हा परिषदेच्या शाळेत त्या शिक्षकांना कमी करण्याचा निर्णय तुम्ही घेणार आहात? कुठले? ज्या शाळेमध्ये पटसंख्या कमी आहे त्या शाळेच्या शिक्षकांना, सपोज जिल्हा परिषदेच्या शाळा असतील त्या ठिकाणी शिक्षक संख्या तुम्ही कमी करणार आहात काय? शिक्षक संख्या कमी करण्याचा कुठलाही विषय नाही. उलट आता शिक्षकांची भरती प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. मला वाटतं की मुलाखत न घेता
शिक्षक देणं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून हजाराच्या पुढे शिक्षक देण्यात आले. 10 शिक्षक आपण देतो एका, ती प्रक्रिया आपण आता सुरू करण्यात आलेली आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या महिन्यात 1.5 महिन्यामध्ये हे 9,000 शिक्षक त्या ठिकाणी दिले जातील. आपण जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांचं उत्तर मी देतो आहे. भेट दिली नाशिकच्या त्या ठिकाणी किंवा पटसंख्या होती. वस्तुस्थिती आहे, शाळेचा पहिला दिवस होता. एका गावामध्ये तर संपूर्ण गावाने विद्यार्थ्यांचं अतिशय उत्स्फूर्तपणे अख्खं गाव होतं, आजूबाजूचे पाडे पण होते.